कळा ज्या लागल्या जीवा भाग 11 लेखन आणि सादर करती मी अपर्णा कुलकर्णी। हॅलो तेजस, जरा घरी येतोस का रे? तुझ्याशी बोलायचं आहे। 1 मिनिट शांतता पसरली। तिकडून काहीच रिप्लाय आला नाही। तसं मी पुन्हा हॅलो हॅलो असं म्हटल्यावर तो म्हणाला, मावशी येतोय मी आज। तसंही तुझा फोन आला नसता तरी मी येणारच होतो। किती दिवस या गोष्टी सगळ्या लिंगरिंग ठेवणार? मावशी, तू सियाच्या रूम मध्ये नाही आहेस ना? मी क्षणभर गडबडले। सियाने नाही असं सांग अशी खूण केली, पण खोटं बोलताना जीभ जडली माझी। का रे, तुला तिच्याशी काही बोलायचंय का? मी खोटंही नाही आणि खरंही नाही असा मधलाच मार्ग स्वीकारला। नाही, नको, म्हणजे तिच्याशी बोलायचं आहे मला, पण असं फोनवर नको। प्रत्यक्ष येईन तेव्हाच बोलेन। काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत। तेजस, एक सांगू? हो सांग ना, तू माझी परवानगी कधीपासून मागायला लागलीस? तसं नाही रे, पण खरं सांगू का, सियाला ना तिची चूक कळलीये। गेले 3 दिवस नुसती रडतीये रे ती। आज तर जेवायचंच नाही म्हणून बसली होती। तू समजूतदार आहेस, प्लीज तिला माफ करशील का? तेजसने एक मोठा सुस्कारा टाकल्याचं जाणवलं मला। बोलू की नको अशा द्विधा मनस्थितीत असणार तो। तरी म्हणाला, मावशी मी एक सांगू का तुला? तू नको ना पडू आमच्यामध्ये। लहानपणापासून सतत तिला प्रोटेक्ट करत आलीस। ती म्हणेल ते करत गेलीस आणि म्हणूनच ती अशी हट्टी एककल्ली झाली आहे। माणसांच्या भावनांशी खेळून पुन्हा काही केलंच नाही असं वाटण्याचं कोडगेपण कुठून आलं तिच्यात? निर्णय घेताना सारासार विचार न करण्याच्या बालिशपणा किती दिवस करणार ती? ती लहान नाही आता तर ती आई होते आहे। मग ही समज तिच्यामध्ये यायची असेल तर काही चटके बसू देत तिलाही। तुला वाटेल मी फक्त तिच्या चुका काढतोय, पण तू विचार तिला। मी नेहमी तिला समजावून सांगत असे, समजावून सांगत आलोय, तेही तिला फारसं आवडत नाहीच म्हणा। आम्ही दोघे अगदी 2 टोकाचे विरुद्ध स्वभावाचे असूनही एकमेकांच्या प्रेमात पडलो। आता का, कसे या प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्याकडे। खूप सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे असेल कदाचित, पण तिला व्यवहार किंवा समाजभान कमीच आहे। पण माणूस म्हणून ती चांगली आहे असं वाटत होतं मला। पण नाही तेजस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। माणूस म्हणून चांगलीच आहे रे ती। मावशी, बोलू आपण संध्याकाळी, जरा काम आहे मला। ओके, चल बाय। बाय म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवलाही होता। सिया पुन्हा हिरमुसून गेली। बघ, मी म्हणाले होते ना, तो रागवलाय खूप। आता काय करू ग मी आई? तो करेल ना माफ मला। हे बघ, तो येतोय आज, मी आणि बाबा बोलू त्याच्याशी, पण तू आता जरा शांत झोप काढ बरं। मी तिला बळीत झोपवलं, तिचं पांघरूण सारखं केलं, पडदे ओढून घेतले आणि बाहेर निघून आले। आज सुमित ऑफिसला गेला होता। सियाने मात्र 8 दिवसांची मेडिकल लीव्ह घेतली होती। एका अर्थी ते बरंच झालं म्हणा। तिला या अवस्थेत ते ऑफिसला जाणं येणं कितपत झेपलं असतं काय माहिती। माधवला जेवायला बोलवलं, सगळं व्यवस्थित वाढून घेतलं। माधवने सियाबद्दल विचारलं, त्याच्याशी बोलत होते, जेवत होते, पण माझं कशातही लक्ष नव्हतं। तेजस बोलला ते डोक्यातून जातच नव्हतं। तू आमच्या दोघात पडू नको म्हणाला, आणि तुझ्यामुळेच ती अशी झाली म्हणाला। कुठल्या आईला आपली मुलगी असं वागलेली आवडेल? मलाही ते आवडलंच नव्हतं। मग माझं काय चुकलं? कुठे कमी पडले मी तिला वाढवताना? माधव हाक मारत असूनही मला हाक ऐकायला आली नाही। माधव माझ्या जवळ येत म्हणाला, तुझं लक्ष कुठे आहे मालू? जेवतानाही मी पाहिलं, तुझं लक्ष नव्हतं जेवणात। काय झालंय? आताही मी तुला आवाज देतोय, पण तुला ऐकायलाच येत नाहीये। माधव, मी तेजसला फोन केला होता, तो संध्याकाळी घरी येतोय। मग चांगलंच आहे ना, यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? आज तो घरी आला नसता तर मी जाणार होतो त्याच्याकडे। हे बघ मालू, या मूर्ख मुलीने त्याला दुखावलेलं आहे। हो, पण त्याची शिक्षा तो देणार तिला, म्हणजे काय करणार? माधव, तो लग्नाला नाही म्हणाला तर काय करायचं आपण? असं काही म्हणाला का तुला तो? हे बघ, तू उगाच जास्तीचा विचार करू नकोस। माधव, हे सगळं जे झालंय ना, त्याला मीच जबाबदार आहे। आता हे काय नवीन? मीच कमी पडले रे आई म्हणून। नको इतके लाड केले मुलांचे। ते म्हणतील तसं वागू दिलं त्यांना, म्हणतील ते दिलं।
एक आई म्हणून त्यांना वळण नाही लावलं चांगलं मी. सियाच बघ ना किती बेजबाबदारपणे वागली. लहान असताना चुकली तेव्हाच खडसावलं असतं चांगलं तर ही वेळच आली नसती. आणि बघ ना आता सुद्धा ती चुकली आहे हे कळत असूनही तेजसने तिला माफ करावं असंच मला वाटतंय. सगळं सोडून तिच्याशी लग्न करावं असं मला वाटतंय. पण कठोर होणं नाही रे जमत मला कधीच. कणा नसलेली आई आहे का रे मी? मालू मालू काय हे तुझं असं म्हणत माधव मला थोपटत राहिला. फार काही समजून न सांगता माझं म्हणणं समजून घेत राहिला. संध्याकाळी सुमित आणि तेजस दोघेही बरोबरच आले. खालीच भेटलो म्हणाले. दोघांचा चहा पाणी झालं. विनाकारणच चाललेल्या गप्पांमध्ये कोणालाच रस नव्हता. तेजस मात्र सियाची नजर टाळतोय हे जाणवलं. ती सावकाश आली आणि खुर्चीवर बसली. तेजसकडे बघायला लागली. मी म्हटलं, तेजस तुला बोलायचंय ना सियाशी? बोला तुम्ही दोघं. आम्ही आलोच. मी स्वयंपाकाचं बघते. सुमित फ्रेश होईल आणि माधव मला मदत करेल जरा. मावशी प्लीज, कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. इतकी सगळी चर्चा झाल्यानंतर आता फक्त आम्ही दोघांनीच बोलावं असं काही उरलं आहे असं मला अजिबात वाटत नाही. सो प्लीज तुम्ही सगळे इथेच थांबा. आता तुला माझी कंपनीही नकोशी झाली का? सिया असं म्हणताच तेजसने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. सिया गप्प बसली. आम्ही सगळेच तेजसकडे बघायला लागलो. आता हा काय निर्णय घेतो आहे त्याकडे आमचं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. तेजसने थोडा घसा खाकरल्यासारखं केलं. सुमितने पटकन त्याला पाणी दिलं. नो नो थँक्स. खरं तर आई पण येणार होती आज, पण कालपासून तिची जरा तब्येत बरी नाहीये. का रे काय झालं? मी जरा घाबरूनच विचारलं, पण त्यात अपराधीपणाची भावना जास्त होती. नंदिनी गेल्यापासून मी तिला साधा फोनही केला नव्हता. नाही तसं विशेष काही नाही, जरा कणकण वाटते आणि डोकंही दुखतंय म्हणत होती. मग मीच म्हणालो की मी एकटा जाऊन येतो. तिने मला सांगितलं की सिया लग्नाला तयार आहे आणि पर्यायाने हे मूल जन्माला घालण्यासाठी. तुम्ही सगळ्यांनीच तिला खूप समजावून सांगितलं आणि ती तयार झाली. पण मला हा असा बळजबरीचा रामराम नको आहे. तिला तिचं स्वातंत्र्य इतकं प्रिय आहे की उद्या लग्नानंतर आणि बाळाच्या जन्मानंतर तिने जबाबदारी झटकली तर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होणार आहे. तिला जर माझ्याबद्दल, होणाऱ्या बाळाबद्दल प्रेम नसेल तर या कशालाच अर्थ राहणार नाही. प्लीज सिया, मला बोलू दे. तुला तुझं स्वातंत्र्य हवं आहे ते तुला मिळेल. मी बाळाची जबाबदारी नाकारतच नाही, उलट मला ती जबाबदारी घ्यायला जास्त आवडेल. तुला लग्नच करायचं नाहीये, पण बाळाला जन्म देण्यासाठी ते आवश्यक आहे. आपल्या दोघांची चूक म्हणून ते जन्माला येऊ नये, तर आपण दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांची साक्ष म्हणून ते जन्माला यावं असं मला वाटतं. त्यामुळे आपण नंतर म्युच्युअली डिवोर्स घेऊ. मग तुला तुझा रस्ता मोकळा आणि मला माझा. तेजसचं बोलून झालं होतं, पण त्यावर काय बोलावं ते कोणालाच कळेना. सिया म्हणाली, मी चुकले, मी खरंच चुकले. मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्याबरोबर राहायचंय. हे बघ सिया, हे जे तू आता तुझं चुकलं म्हणते आहेस ना, ती भावना फार दिवस टिकणारी नाहीये. थोड्या दिवसांनी आपण हा निर्णय घेऊन चूक तर नाही ना केली असं तुला वाटणार नाही कशावरून. तुला तुझं स्टेटस, पैसा अडका, तुझं स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे. माझं तसं नाही. मला माझा आनंद कशात आहे हे चांगलं माहिती आहे. मी तुझ्यावर प्रेम केलं, अजूनही करतो, पण म्हणून त्याची शिक्षा मी तुला का द्यावी? तेजा असं बोलू नको ना प्लीज. माझं खरंच तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. हो, मग तुझ्या स्वातंत्र्याचं काय? स्वतंत्र या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? स्वला विकसित करण्याचं तंत्र किंवा स्वला सुखावणारं तंत्र. नियम आणि चौकटीत राहूनच अनुभवायचं असतं ते स्वातंत्र्य. नाहीतर तो स्वैराचार झाला. मन मानेल तसं बेताल वागणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हेच. ज्यात ताळतंत्र असेल, सारासार विचारशक्ती असेल तर ते स्वातंत्र्य. आपल्या स्वातंत्र्याचा इतरांना त्रास होणार असेल तर, त्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा मान राखला जाणार नसेल तर अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग? याला स्वातंत्र्य नाही म्हणत, मनमानी म्हणतात.
स्वार्थी, अप्पलपोटेपणा म्हणजे स्वातंत्र्य नाही ग. असो, मला जे म्हणायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आणि हो, मीही स्वतंत्र आहे. मला मी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार आहे. पण म्हणून मी दुराग्रही नाही. माझ्या येणाऱ्या बाळाचं भविष्य चांगलंच असेल याची मी नक्कीच काळजी घेईल आणि त्याची काळजी तू करण्याची गरज नाही. मावशी, काका, सुमित, मी क्लासेस चालू करतोय. IITची तयारी करून घेईन. पण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण अत्यंत हुशार अशा 10 मुलांना मी मोफत शिक्षण देईन. यातून स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील. तेजा, ऐक ना. तू फक्त एकदा माझ्याकडे बघून बोल ना. तुला खरंच मी इतकी वाईट आहे असं वाटतंय का? चांगल्या वाईटाचा प्रश्नच नाहीये सिया. अपेक्षा भंगाचं दुःख खूप मोठं असतं. तुझ्या गुणदोषांसकट मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. तुझा अल्लड स्वभाव मला आवडतो, पण तुझं स्वार्थी असणं मला कधी समजलंच नाही. मला ते मान्यही नाही. मी स्वार्थी नाहीये रे. मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? काय करू मी, सांग ना. गोष्टी इतक्या अचानक घडत होत्या की मला कसं रिएक्ट करावं ते कळलं नाही. त्यातून झाल्या चुका माझ्याकडून. पण आता मी काय करू सांग? जीव देऊ का? मग तुला खरं वाटेल का? हे बघ, हे तुझं बोलणं कधी समजणार तुला? तुझा जीव नकोय मला. फक्त थोडं शहाणपणाने वाग एवढंच अपेक्षित आहे. सांग ना मग काय करू मी? सांगू? ऐकशील? सियाने होकारार्थी मान हलवली. मला थोडा वेळ हवाय. देशील? आपण लग्न करू, पण ते लग्न इतरांसाठी असेल. बाळाचा जन्म झाल्यावर मी त्याचा सांभाळ करेन. पुन्हा एकदा प्रेमात पडलो आणि एकत्र राहावंसं वाटलं तर, आणि तरच एकत्र राहू. हे सगळं खूप अनपेक्षित होतं. तेजस एकतर लग्नाला हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, या दोनच पर्यायांचा आम्ही विचार करत होतो. हे काहीतरी नवीनच समोर आलं होतं. आम्ही सारेच सुन्न होऊन बसलो होतो. वाटलं सिया आता गोंधळ घालणार, पण सियाकडे पाहिलं तर ती शांतपणे खाली मान घालून बसली होती. काहीतरी विचार करत असल्यासारखी वाटली. मग एकदम उठून तेजस जवळ गेली आणि त्याचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाली, अक्सेप्टेड. मान्य आहे मला हे. फक्त एकच सांगायचं आहे, तुझ्यापेक्षा मला जगात दुसरं काहीच आणि कुणीही महत्वाचं नाही. आय होप तुला समजेल. काही कळायच्या आत तर ती आत निघून गेली होती. तिची ही प्रतिक्रिया कोणालाच अपेक्षित नव्हती, अगदी तेजसलाही. तोही ती गेलेल्या दिशेकडे बघत राहिला. ही सिया वेगळीच होती. तिच्या नावाला ती जागली होती. तिच्यासाठी ही गोष्ट अग्निपरीक्षेपेक्षा नक्कीच कमी नव्हती. क्रमशः